नमस्कार, बुलंद इंडिया न्यूज 24 पैनी नजर सबकी खबर में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ अंकिता। चलिए खबर देखते हैं विस्तार से। 29 पुरस्कारों से सम्मानित आदिवासी समाज ने खोई प्रेरणादायी मां डॉक्टर मधुकर अवार्ड। आदर्श माता के रूप में राज्य भर में गौरवान्वित और राष्ट्रीय स्तर पर सम्मानित हुई शेवराबाई ज्ञानदेव भोसले के निधन से क्षेत्र में शोक की लहर। स्नेहा उत्तम वडावी आदर्श माता के रूप में राज्य भर में गौरवान्वित और राष्ट्रीय स्तर पर सम्मानित हुई शेवराबाई ज्ञानदेव भोसले का सोमवार 13 जुलाई को 95 वर्ष की आयु में वृद्धावस्था के कारण निधन हो गया है। उनके निधन से आदिवासी पारधी समाज सहित सामाजिक, साहित्यिक और पत्रकारिता क्षेत्र में शोक की लहर दौड़ गई है। हवेली तालुका के नाय गांव में अत्यंत शोकाकुल माहौल में उनका अंतिम संस्कार किया गया। शेवराबाई भोसले ने अत्यंत विपरीत परिस्थितियों में अपने परिवार का पालन पोषण करते हुए बच्चों में समाज सेवा, ईमानदारी और शिक्षा के संस्कार रोपित किए हैं। उनके संस्कारों से प्रेरित होकर महाराष्ट्र सरकार के पुरस्कारों से सम्मानित समाज सेवक नामदेव भोसले, साहित्यकार भास्कर भोसले और उत्कृष्ट पत्रकार के रूप में पहचान बनाने वाले सुनील भोसले ने समाज कल्याण के कार्य किए हैं। वरिष्ठ विचारक डॉक्टर मधुकर अवार्ड ने अपने श्रद्धांजलि भाषण में कहा है कि विशेष रूप से नामदेव भोसले ने आदिवासी पारधी समाज को अपराध के कलंक से बाहर निकालकर उन्हें शिक्षा, सम्मान और मुख्य धारा में लाने के लिए जो कार्य किया है वह उल्लेखनीय है। सुनील भोसले ने भी प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया के माध्यम से वंचित समाज के मुद्दों को लगातार आवाज दी है और कई लोगों को न्याय दिलाने का कार्य भी किया है। शेवराबाई ही आमची काळे परिवाराची कन्या, सदू गोटू काळे आणि धोंडाबाई काळे यांची ही मुलगी आणि या काळे परिवारामध्ये जन्म घेतलेली ही माता म्हणून म्हटलं जातं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ होते। जेव्हा त्यांच्या आईवडिलांची कूस पवित्र असते तेव्हा त्यांची कूस पवित्र आणि त्यांच्या या पवित्र कुशीमध्ये ही जन्मलेली 7 मुलं, 3 मुली असा हा मोठा परिवार आणि या परिवाराचं आता अण्णांनी सांगितलं, आमच्या नानांनी सांगितलं, बापूंनी सांगितलं। खरोखरच तुम्ही जे त्यांच्याबद्दल कौतुक केलं त्याला शब्द कमी आहेत। त्याचं कारण असं की नामदेवराव सारखा, भास्कर सारखा किंवा तुकाराम सुनील सारखी मुलं, एवढी हुशार मुलं, समाजामध्ये वागणारी मुलं, एक कमी शिकलेला माणूस लेखक होतो। खरंच आहे, बहिणाबाई चौधरींनी अशिक्षित असून किती कविता केल्या, तसा हा कमी शिकलेला मुलगा सुद्धा एक लेखक होतो, एक साहित्यिक होतो। त्यांचं वृद्धापकाळाने दुःखद असं निधन झालं। त्यांच्या जाण्यानं त्यांचे चिरंजीव असतील, त्यांचे सर्व नातेवाईक असतील, त्यांना दुःख होणं साहजिकच आहे। वृद्धापकाळाने जरी गेले असल्या तरी आई गेली म्हणल्याच्या नंतर दुःख कोणालाही होतं। अशा परिस्थितीमध्ये या भावंडांना आणि बहिणीला दुःख होणं साहजिक आहे। त्या दुःखातून सावरण्याची शक्तीभूती परमेश्वरांनी देवो अशी आपणा सर्व पुत्रांच्या वतीने प्रथमतः मी प्रार्थना करतो। त्यांच्या बाबतीत भोसले परिवाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे नामदेव असतील, भास्कर असतील, हे सगळे लहान लहान आमच्या पाटस आणि कानगाव परिसरामध्ये यांनी दिवस काढलेले। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या माऊलीनी आणि ह्या शेवराबाई या मातेने अतिशय आपल्यासमोर मांडलेला। परंतु ह्या कुटुंबाबद्दल आणि ह्या समाजाबद्दल आम्ही फार समाधानी आहोत, कारण आज ह्या मातेनं 7 मुलं आणि 3 मुलीला जन्म दिला। ही अत्यंत त्या मातेची पवित्र कूस आहे, ओटी आहे। ही अशी ओटी आहे की त्या ओटीतून अशी मुलं जन्माला त्या मातेने घातली तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्या मातेचा मुलगा नामदेव हा समाजासाठी झटतोय, ते आम्ही आमच्या उघड्या डोळ्याने पाहतोय। एक मुलगा महात्मा गांधी विद्यालयामध्ये आहे, एक मुलगा चिंतामणी विद्यालयामध्ये आहे, एक पत्रकार आहे, सुनील तुकाराम, खूप चांगली मुलं आहेत, त्यांचे सगळे भाऊ चांगले आहेत। तर ह्या समाजाबद्दल